प्रजासत्ताक दिनी मंत्रालयावर गाढव मोर्चा काढणार डॉक्टर जितेंद्र ओहाळ. गेल्या 3 दिवसापासून दिव्यांग आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचे उपोषण चालू होते. लेखी पत्रावरून गुरुवारी आंदोलन मागे घेण्यात आले. विना अनुदानित दिव्यांग शाळांना अनुदान द्यावे, सफाईकार, मदतनीस, पहारेकरी यांना समान वेतन देऊन जीवघेणी निर्णय रद्द करा, दिशा प्रकल्पाची HPC समायोजन करा, 7वे थकीत वेतन द्या, या व इतर मागण्यांसाठी शेकडो कार्यकर्ते उपोषण करत होते. आयुक्त पुरी यांनी उपोषण सोडण्यासाठी विनंती करीत सदर मागण्या शासनाला पाठवल्या. येत्या 2 दिवसात या मागण्यावर ठोस निर्णय न झाल्यास दिव्यांग आयुक्त कार्यालयाची प्रतिकात्मक प्रतिमा गाढवाच्या गळ्यात बांधून दिव्यांग मंत्रालयावर हजारो दिव्यांग मुले व कार्यकर्ते 26 जानेवारीला मुंबईत गाढव मोर्चा काढण्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओहाळ यांनी पुणे येथून गुरुवारी दिला. यावेळी बहुजन शिक्षक संघटनेचे रावसाहेब कांबळे, मनीष जाधव, दिलीप जेठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काय सांगतात आंदोलनामध्ये? या आंदोलनात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. हा हे दिव्यांगांसाठी कर्मचारी आहेत, पहारेकरी, मदतनीस आणि सफाईकार. या लोकांना समान काम, समान वेतन आणि त्याचबरोबर पूर्ण वेतन श्रेणीसाठी यांची मागणी आहे आणि या मागण्यासाठी गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. तर या मागणी संदर्भात आपण आताच कमिशनर साहेबांना भेटून ही आजची मागणी संदर्भामध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्यासंदर्भात आपण त्यांना मागणी केलेली आहे. त्यानुसार कारवाई चालू आहे. तर यांच्यावर जो काही मागच्या 10 वर्षापूर्वी जो अन्याय झालेला आहे तो अन्याय या ठिकाणी खूपच अन्यायकारक, म्हणजे मोठा अन्याय आहे. तो तातडीने जो अन्याय आता याच्यावरती कमी झाला पाहिजे, त्यांना न्याय भेटला पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो मागच्या काही काळापासून वेतनामध्ये त्यांची जी काही रिचार्ज होत आहे, तफावत आहे, दुरुस्त होणं फार गरजेचं आहे. ते दुरुस्त झाल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही अशा पद्धतीची आपण आज कमिशनर साहेबांना मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने कमिशनर साहेब निर्णय घेत आहेत. तर निर्णय झाला तर ठीक आहे, तर ह्या ठिकाणचं आंदोलन आणखी तीव्र होण्याचे चान्सेस आहे.